हॅलो. हॅलो. हा बोला. तर काय 65 केलाय. 65 अॅक्युरेसी कशी आहे? तर चांगली मॅथ रिजनिंग सोपं होतं. तर जीके थोडं ते होतं. जीके अवघड आहे रे. जीके नॉर्मली येत नाही. वेगळं करंट असेल मॅथ वेगळं रिजनिंग टाकायला. आपलं बाहेरचं. जीके बी आपलं आलतं बघ 70% जीके आपलंच होतं. गणित बुद्धिमत्ता काय नाही. गणित बुद्धिमत्ता सोपं आहे. जीके मध्ये फक्त त्या करंट अफेअरमुळे पेपर हे झाले. पण जेवढं सोडवलं तेवढं बरोबर आहे ना सगळं? हा 65 मी 62-63 अॅक्युरेट सोडवलेत. 550 मधले होते. हा मग काय टेन्शन नाही. होतंय. आरामात EWS होतं. मध्ये सर. आरामात होते मग आरामात होतं. ईडब्ल्यूचा कट ऑफ जास्त नाही. लय झालं 42-43 लय डोक्यावरनं गेले ते सुद्धा. हा होय. मग सेकंडची फुल तयारी करायला चालू करू काय? हा तयारी चालू कर की. आता काय ह्याचा अंडर ग्रॅज्युएट आहे का? हो अंडर ग्रॅज्युएट आहे ना. बरं ठीक आहे चालतंय. कुठल्या बॅचला होता काय? आपली गुलाल बॅच. गुलाल. बरं ठीक आहे चालतं. फायदा तर झाला ना बॅचचा? हो पुस्तक गुलाल बॅच PDF. आता दुसरे आणि काय घ्यावं सर? आता काय SSGDचं तेवढं एक पुस्तक आहे बस झालं. SSGDचं. EWS आहे ना तू? हो EWS आहे. मग काय टेन्शन नाही. वन वे बघ वन वे. मग सांगतो सर 65 एकदम ॲक्युरेट आणलेत. मग बरोबर एक नंबर केले. ज्याची अॅक्युरेसी आहे ना त्याला काहीच प्रॉब्लेम नाही रेल्वेला. करंट अफेअर सोडून द्यायची 7-8 क्वेश्चन येतच नाही म्हणून कन्सिडर करायचं आपण ते. आज त्यांचंच 65चा केला सर. मॅथ रिजनिंग सोडवलं 15-20 होतं ते येतच नव्हते. जीकेचे 15-20 सोडून दिले. 35 प्रश्न जेवढं सोडवलं तेवढं एक नंबर सोडवलं. हा मग म्हणलं लई सोडवण्याच्या मागं आपलं -3 असले काय परत. चालतंय. गणित बुद्धिमत्ता तर काय नाही ना? गणित बुद्धिमत्ता का आपल्या शेजा बाहेरचं एक बी नव्हतं. बरं ठीक आहे चालतंय. हो. दुसरी बॅच घ्यावं काय ती? धिंगाणा घे की. रिव्हिजनला राहू दे. धिंगाणा रिव्हिजनसाठी का? रिव्हिजनला. आणि ह्याचं CBT 2 कधी होईल सर? 2-3 महिने भेटेल ना वेळ? लांब आहे अजून. CBT आता बघ ना अंडर ग्रॅज्युएट इथे एक्झाम आहे. आता या महिन्यात जुलैला ग्रुप डी. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जाते. सप्टेंबर ऑक्टोबर. हा म्हणजे आता अंडर ग्रॅज्युएटची जरी तयारी केली तरी CBT 2 ची तयारी होऊन जाते. काय प्रॉब्लेम. चालते. आपलं ह्याचं जवळ 90% येत आहे बरं का? ओके बाबा. हा चालते.